मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी। विश्वसनीय सूत्रांची माहिती, मुंबईमध्ये महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिंदेंची गरज, तर महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताजलँड एंड्स या ठिकाणी शिफ्ट। सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठकही होणार असल्याची माहिती। पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे पुढील रणनीती आखू। हॉटेल पॉलिटिक्स करण्याची आम्हाला गरज नाहीये, आम्ही सगळे पक्ष चिन्हावरती निवडणूक जिंकलोय। शिंदेंच्या शिवसेनेचे अमेय घोले यांची प्रतिक्रिया। देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल। मातोश्रीवरती शिवसैनिकांसोबत संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देवाच्या मनात म्हणजे माझ्या मनात असं म्हणायचं आहे का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही फडणवीसांचं भाष्य। भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची संपवू शकत नाहीत, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावरती। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू। भ्रष्ट पैशांवरती भाजपनं मुंबई अदानींच्या घशात घातली। पालिका निकालांवरून सामनातून भाजपवर निशाणा, तर निवडणुका संपल्या, खरं राजकारण पुढे घडणार आहे। सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर निशाणा। अंबरनाथ नगरपालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान। शिवसेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या निर्णयाला आव्हान, तर उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। काँग्रेस नेते नाना पटोले यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र। लोकशाहीवरील विश्वास तुटू नये यासाठी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली। 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र शक्य तिथे लढणार। बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी। अजित पवारांसह सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर यांचा या यादीमध्ये समावेश। परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू। जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू, तर भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती। अकोला मनपामध्ये सत्ता कोणाची हे 12 तासात चित्र स्पष्ट होणार। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा दावा, अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार। चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी जनविकास सेनेची काँग्रेसला अट। भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नका, काँग्रेसला इशारा। शिवसेना मनसेच्या युतीत मनसे बिगेस्ट लुझर। राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही। दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता, एकदिलानं निवडणूक लढलो, एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार। मुंबईमधील हिंदू एकजूट झालाय। आता जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईत बसवू। मुंबईच्या निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया, तर अदानींच्या माध्यमातून मुंबईचा विकास हा ठाकरेंना चालत नाही। नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका। आरक्षण सोडत निघाल्यावरती भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात नगरविकास खातं महापौर सोडत काढणार असल्याची सूत्रांची माहिती। महापालिका हा कमिशनचा धंदा नसून परिवर्तनाचं केंद्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। 5 वर्ष चांगलं काम करा, तुम्हाला 25 वर्ष कोणीही हटवू शकणार नाही। पुण्यातील नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। नवी मुंबईमध्ये नायिकांचं वर्चस्व कायम। शिंदेंना डिवचणारे बॅनर झळकले। बॅनरवरती टांगापलटी आशयाचं व्यंगचित्र, तर नवीन मुंबईमध्ये टांगापलटी घोडे फरार यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते, तर दुसरीकडे गणेश नाईकांचा घोड्यासोबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल। एकनाथ शिंदे आणि माझं वैयक्तिक देणं घेणं नाहीये। नवी मुंबईमध्ये भाजपनं एखादी सत्ता मिळवली, त्यामुळे महायुतीचा नाही भाजपचाच महापौर बसेल। गणेश नाईकांचा थेट इशारा।
महाराष्ट्राचे एकमेव धुरंधर आपले देवेंद्र. मुंबईतील विजयानंतर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. मातोश्री परिसरात देखील एकमेव धुरंधर अशा आशयाचे बॅनर्स. निवडणूक आयोग फक्त दलाल. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका. तर निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलंच बरं, आव्हाडांचं वक्तव्य. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रशांत ठाकूर यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. जोरात कामाला लागा, रवींद्र चव्हाण यांचा नगरसेवकांना संदेश. उल्हासनगरमध्ये महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी. अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. तर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्यानं उल्हासनगर महापालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकण्याची शक्यता. भाजपने आधी महाविकास आघाडी संपवली, आता शिंदे आणि अजितदादांचा काटा काढला. मनोज जरांगेंची मनपा निकालानंतर प्रतिक्रिया. तर काही नासके लोक हे सोबत ठेवल्यानं अजितदादांना पुण्यात यश मिळालं नाही, जरांगेंची टीका. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू. महापौर हा भाजप आणि मित्रपक्षाचा असेल हा विश्वास. चंद्रपूरमधील निकालावरती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. धाराशिवप्रमाणे झडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तानाजी सावंतांच्या कुटुंबामध्ये राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता. तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी सूल मांडण्याच्या तयारीत, तर धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण. उद्धव ठाकरेंनी मनसेचा फक्त वापर करून घेतला. आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार? भाजप पदाधिकारी संतोष दुरेंचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवर निशाणा. राज ठाकरेंच्या मेहनतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने पाणी फेरलं. मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग उबाठानं करून घेतला. मुंबई पालिकेच्या निकालावरून मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही मुंबईत साधं शतकही गाठता आलं नाही. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही. पालिका निकालावरून सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा. मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईत बसेल. मुंबईत महिला महापौर व्हावा अशी इच्छा आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. भाजपला फक्त 10 जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपला परभणीमध्ये फक्त 12 जागाच मिळाल्या. पैशाच्या माऱ्यामुळे भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले. आमदार राहुल पाटील यांची टीका. भाजपने सत्तेचा गैरवापर करून आमचा पराभव केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. तर लोकांनी आम्हाला मतं दिली, मात्र भाजपनं ईव्हीएम घोटाळा केल्याचाही आरोप. काँग्रेस आमदार भाई जगताप यांना पक्षाची कारणे दाखवा नोटीस. पक्षाच्या विरोधात विधान केल्यानं नोटीस पाठवल्याची माहिती. वर्षा गायकवाड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असं केलं होतं वक्तव्य. दरम्यान पक्षानं 7 दिवसांच्या आत मागितलं आहे उत्तर. मुंबईमध्ये काँग्रेसची मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली नाहीत. वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांचा आरोप. तर आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या नसल्याचा देखील आरोप. मुंबई मॅरेथॉनमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सहभाग. ओमर अब्दुल्ला यांचा हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग. तर ओमर अब्दुल्ला सध्या मुंबई दौऱ्यावर. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. तर हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. म्हाडाच्या कोकण मंडळातील वसाहती गाळेधारक भूखंडधारकांकडे भूभाडे आणि सेवा शुल्काचे 25 कोटी रुपये थकीत. शुल्क वसूल करण्यासाठी प्रत्यक्ष वसाहतीमध्ये जात थकबाकी वसूल करण्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश. मुंबईतील काही भागात मंगळवार ते गुरुवारपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार. जी उत्तर दादर, के पूर्व अंधेरी, एस भांडूप, एच पूर्व वांद्रे आणि एन घाटकोपरमध्ये परिणाम जाणवणार. तर जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम होणार. एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला गती. पुढील 2 महिन्यामध्ये पुलाचा सांगाडा हटवला जाणार. त्यानंतर नवीन पूल उभारणीचं काम हाती घेतलं जाणार. पूल उभारणीचं काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील कार्यालयांवरती भाडे वाढ होणार असल्याची शक्यता. कार्यालयांना देण्यात येणाऱ्या जागेच्या भाड्यामध्ये 10% वाढ करण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध. अधिकृत संकेतस्थळावरती निकाल पाहता येणार. तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती परीक्षा. महाराष्ट्रात 10वी बोर्डाच्या प्रवेश पत्रिका 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांना प्रत देताना कोणतेही शुल्क न आकारण्याच्या राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना. एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार. 8 कोटी जणांना दिलासा. 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार.
नागपूर महापालिकेमध्ये महापौर पदाचे आरक्षण अजूनही जाहीर नाही. राज्यात पहिल्यांदाच आरक्षणाविना महापालिका निवडणूक. याआधी निवडणुकीपूर्वीचे महापौर पदाचे आरक्षण निश्चित होत असायचं. यंदा मात्र महापौर पदाच्या आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह अद्यापही कायम. पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचं आरक्षण पडण्याची शक्यता. भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांची नोटाला पसंती. 2,16,000 अधिक मतदारांची उमेदवारांऐवजी नोटाला पसंती. नवनीत राणा यांना भाजपमधून निलंबित करा. अमरावती पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. युवा स्वाभिमानीचे उमेदवार भाजपचे असल्याचा प्रचार नवनीत राणा यांनी केल्याचाही आरोप. समरजित घाटगे यांनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वळ पडल्यास विरोधी बाकावरती बसू. योग्य मानसन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू. ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकर यांचं सूचक वक्तव्य. जनतेने युती म्हणून मतदान केलं. सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप म्हणूनच राहावं अशी इच्छा आहे. युतीत योग्य सन्मान राखू. नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. महानगरपालिकेतील पराभवामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंचा राजीनामा. 90 जागांनी लढवून राष्ट्रवादीचा एकाही जागेवरती विजय नाही. ठाणे शहर जिल्हा विकासचे विक्रांत चव्हाण यांचाही राजीनामा. ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5 पक्षांची वज्रमूठ. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादींसह 5 पक्षांची आघाडी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मोठं आव्हान. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेतील मोठ्या यशानंतर भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. वर्ध्याच्या आर्वी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड. भाजपचे गौरव जाजू यांची उपाध्यक्षपदी निवड तर स्वीकृत सदस्यपदी सुनील वाजपेयी तसेच प्रशांत ठाकूर आणि अब्दुल रशीद शेख यांना संधी. बीड नगरपालिकेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड. शिंदेंची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 523 जणांकडून 1,231 अर्ज खरेदी. जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी होती निवडणूक. रत्नागिरी जिल्ह्यातील 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यामध्ये. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज. रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण 271 मतदान केंद्र असणार. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी. महानगरपालिकेतील मोठ्या यशानंतर मागील वर्षाची भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयार सुरू. तर आता जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती. छोटा भाऊ म्हणून महापालिकेमध्ये आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी. शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी व्यक्त केली आहे अपेक्षा. अमरावतीमध्ये काँग्रेसचे नेते माजी महापौर विलास इंगोले सलग 7व्या मुक्ताईनगरच्या मनोर कुऱ्हाडीतील आता लिलाव न होता उपसा सिंचन योजनेचे कोट्यवधींचे भंगार चोरीला गेल्याचा प्रकार. एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. तर अशा प्रकारे चोरी होत असल्यास थांबवून सिंचन विभागानं कारवाई करावी. एकनाथ खडसे यांची मागणी. परभणीमध्ये एका व्यक्तीचा न्यायाधीशांवरती हल्ल्याचा प्रयत्न. निकाल विरोधात दिला म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामध्ये एक क्षुल्लक कारणावरून राडा. रस्त्यावरती धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींना नागरिकांकडून चोप तर कारच्या काचही फोडल्या. बीडमध्ये ज्ञानराधा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात. तर पोलीस व्हॅन विरुद्ध दिशेने चालत असल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातामध्ये दुचाकीवर 2 गंभीर स्वरूपात हे तरुण जखमी झालेले आहेत. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव या ठिकाणी एकाची कार पेटवली. कार पेटवल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. तर संपत्तीच्या वादातून घटना घडल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची माहिती. आकाश बारणेंकडून काळेवाडी पोलिसात तक्रार दाखल. नागपूरमध्ये सुपारी व्यापाऱ्यांच्या घरावरती आयकर विभागाची छापेमारी. खराब सुपारीची तस्करी करणारे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवरती. कर चोरी प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती.
साताऱ्याच्या कराडमधील गोवारे जवळ कृष्णा नदीचा कालवा फुटल्यानं कराड गोवारे वाहतूक विस्कळीत. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा. मतमोजणी केंद्राबाहेर फेर मतमोजणीच्या मागणीसाठी आलेल्या जमावावरती पोलिसांकडून लाठीचार्ज केल्यानं या विरोधामध्ये आंदोलन केल्याची माहिती. नाशिक पुणे रेल्वे मार्ग नेमका कोणत्या दिशेने जाणार यावरून आता सुरू असलेल्या चर्चेमध्ये सिन्नरकर थेट मैदानात आता नाही तर कधीच नाही असं म्हणत तहसील लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. पुणे शहर परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढला. किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला. दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.